काँग्रेस नेत्यांचं शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये पोहोचले। नाना पटोले सुद्धा निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये दाखल झालेत। काँग्रेसकडून करण्यात आलेल्या आरोपांचं निवारण निवडणूक आयोग करणार असून काँग्रेसच्या वकिलांची टीमही कार्यालयामध्ये पोहोचली आहे। आज केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेत आणि त्यासाठी आपण पाहतोय की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये दाखल झालेले आहेत आणि केंद्रीय निवडणूक आयोगानं खरं तर काँग्रेसच्या शिष्टमंडळात जे आहे ते काही शंका उपस्थित केलेल्या होत्या, त्या शंका दूर करण्यासाठी आज खरं तर केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये बोलवलेलं होतं आणि आपण पाहतो की त्यासाठी स्वतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जे आहेत केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये दाखल झालेले आहेत। नाना पटोलेंनी आरोप केलेला होता तो म्हणजे शेवटच्या 2 तासांमध्ये 76 लाख मतदान जे आहे ते कसं वाढलं, त्यावरती खरं तर शंका उपस्थित केली जात होती। मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की महाराष्ट्रातली विधानसभेची निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पारदर्शकपणे झालेली आहे। मात्र जर काही शंका असतील तर त्या घेऊन थेट केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये हजर राहण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्यानुसार मुकुल वासनिक आणि नाना पटोले जे आहेत ते केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये दाखल झाले। कॅमेरा पर्सन विनोद स्वामी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली।